तर मित्रांनो, गेल्या सोमवारी मी आमच्या शाळेचा परिसर स्वच्छ करण्यासाठी पालक सभा लावली होती. तर हे पहा, आज सर्व पालक 30-40 पालक या साफसफाईसाठी शाळेमध्ये आलेले आहेत आणि हे स्वच्छता करत असताना तुम्हाला दिसत असतील. तर आपल्या हे पहा, आमच्या शाळेतील विद्यार्थी आहे विहान. त्यानंतर हे आहेत आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, उपसरपंच वगैरे या ठिकाणी थांबलेले आहेत. त्यानंतर आपल्या जर घाटाच्या वरी जर बघितलं तर तुम्ही इतके पालक शाळेच्या परिसर स्वच्छ करण्यासाठी किंवा आपल्या इकडे इतकी झाडीही नसती सोडा, पण तरी देखील काही सहकार्यासाठी इतके पालक जे पालकांचे सहकार्य आपल्याला मिळत नाही. ते कोकणामध्ये जर बघितलं तुम्ही, प्रत्येक ठिकाणी पालकांचं सहकार्य जर आपण घेतलं तर भरपूर असं सहकार्य या ठिकाणी मिळते. तर अशी संपूर्ण गर्दाशी झाडी या ठिकाणी या परिसरामध्ये होती. अजूनही तुम्ही पाहू शकता काही पालक स्वच्छतेसाठी येत आहेत. हे पहा, हातामध्ये कोयती वगैरे घेऊन अजूनही पालक हे काम करण्यासाठी शाळेमध्ये येतात. हे विहान आहे आमच्या वर्गातला. आणि हे पहा, स्वच्छता चालू आहे. पूर्ण झाडून वगैरे काढून सुद्धा, म्हणजे खाली पालासुद्धा एकत्रितपणे या पालकांनी केलेला आहे. हे पहा, हा परिसर पूर्ण झाडे तोडल्यानंतर तुम्हाला दिसत असेल. हे 2 लिंबोणीची झाडे या ठिकाणी आम्ही लावली होती. हे सुद्धा झाडे या ठिकाणी दिसत नव्हती. या झाडाला आम्ही आता कंपाऊंड वगैरे पूर्ण केलेलं आहे. काही विद्यार्थी कंपाऊंडचं काम करत आहेत, तुम्हाला दिसत असतील. आणि काही विद्यार्थी पाणी घेऊन येण्याचं काम या झाडाला घालण्यासाठी ते देखील काम या ठिकाणी चालू आहे. आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचेही सहकार्य आम्हाला वेळोवेळी लाभत असते. हे आहेत पाष्टेबाई, यांचेसुद्धा सहकार्य आम्हाला वेळोवेळी लाभते. तसेच आमच्या शाळेतील विद्यार्थी स्वराज, विहान